हैदराबादला धूळ चारली पण काय चुकलं? नमस्कार क्रिकेट प्रेमी, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर। काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एक रोमांचक लढत झाली। मुंबई इंडियन्सने हैदराबादवर 4 विकेट्सने विजय मिळवला, पण या विजयातही एक पण दडलेला आहे। काय घडलं नक्की? चला जाणून घेऊया। मुंबईची दमदार सुरुवात, पण मुंबईने 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धडाकेबाज सुरुवात केली। रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली। रोहितने अवघ्या 16 चेंडूत 3 षटकारांसह 26 धावांची खेळी केली, तर रायनने 31 धावांचे योगदान दिले। मात्र ही जोडी लवकर फुटल्याने मुंबईला मधल्या फळीत थोडा संघर्ष करावा लागला। विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही। सूर्याने 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या। तिलक आणि हार्दिकची भागीदारी, पण शेवट गोड नाही। सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी मुंबईच्या विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। दोघांनी मिळून महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि मुंबईला विजयाच्या जवळ आणले। हार्दिकने अवघ्या 9 चेंडूत 21 धावांची स्फोटक खेळी केली, पण इथेच ट्विस्ट आला। विजयासाठी फक्त 1 धाव शिल्लक असताना हार्दिक बाद झाला आणि सामन्यात एक अनपेक्षित ट्विस्ट आला। अखेरचा थरार आणि निसटलेला मोठा विजय। हार्दिक पांड्याच्या विकेटनंतर सामन्यात थोडा तणाव निर्माण झाला। मुंबईला ती 1 धाव घेण्यासाठी काही चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली। अखेरीस तिलक वर्माने चौकार मारून मुंबईला विजय मिळवून दिला, पण या विजयाने मुंबईला अपेक्षित मोठा फायदा झाला नाही। जर हार्दिकने संयम दाखवला असता तर मुंबईचा विजय अधिक प्रभावी ठरला असता आणि गुणतालिकेत त्यांची स्थिती सुधारली असती। हैदराबादची फलंदाजी। तत्पूर्वी हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी डावाची सुरुवात केली। अभिषेकने सर्वाधिक 40 धावा केल्या, ज्यात 7 चौकारांचा समावेश होता। ट्रेव्हिस हेडने 28 धावांचे योगदान दिले, पण तो नेहमीच्या आक्रमक अंदाजात दिसला नाही। क्लासेनने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत 37 धावा केल्या, तर अनिकेत वर्माने 18 धावांची उपयुक्त खेळी केली। मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, खासकरून जसप्रीत बुमराहने हैदराबादच्या फलंदाजांना बांधून ठेवले। विल जॅक्सने 2 विकेट्स घेतल्या, तर बुमराह, हार्दिक आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली। गुणतालिकेचं गणित। या विजयानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत काही सुधारणा केली असली तरी ते अजूनही त्यांच्या अपेक्षेनुसार पुढे सरकले नाहीत। सामना शेवटपर्यंत खेचल्यामुळे त्यांना नेट रनरेटचा मोठा फायदा घेता आला नाही। निष्कर्ष। एकंदरीत मुंबई इंडियन्सने हैदराबादवर विजय मिळवला असला तरी काही चुकांमुळे त्यांना एक मोठी संधी गमावावी लागली। या सामन्यातील रोमांच आणि नाट्यमय घडामोडींनी क्रिकेट चाहत्यांना खिळवून ठेवले होते। तुम्हाला हा सामना कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रोमांचक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।